गडिंग्लज तालुक्यातील करंबळी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनांनी उपस्थितांची मनं जिंकली। महालक्ष्मी नागरी पतसंस्थेकडून शाळेला 1,25,000 रुपयांचा डिजिटल बोर्ड। गडिंग्लज तालुक्यातील करंबळी इथं प्राथमिक विद्या मंदिराचं वार्षिक स्नेहसंमेलन सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडलं। या कार्यक्रमाचं उद्घाटन महालक्ष्मी नागरी पतसंस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट विकास पाटील, सरपंच अनुप पाटील, शिवाजी पन्हाळकर, मंत्रालय मुंबईचे एएसओ प्रमोद आयवाळे, गोपाळ शेरेकर, नारायण शेडेकर, शंकर पाटील तसंच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि इतर मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आलं। स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक संदेश देणारी गीतं सादर करत आपल्या कल्पकतेनं आणि प्रभावी सादरीकरणानं उपस्थितांची मनं जिंकली। यावेळी महालक्ष्मी नागरी पतसंस्थेमार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंबळीला 1,25,000 रुपयांचा डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड शाळेची शैक्षणिक गरज ओळखून संस्थेचे चेअरमन शिवाजी पन्हाळकर आणि संचालक मंडळानं मुख्याध्यापक बाळू कवडे यांच्याकडे सुपूर्द केला। यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट विकास पाटील यांनी सरकारी शाळांची गुणवत्ता अधोरेखित केली। सरपंच अनुप पाटील यांनी अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होत असल्याचं सांगत शाळेत उपलब्ध अद्ययावत शैक्षणिक साधनांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश मराठी शाळेतच करावा असं आवाहन केलं। कार्यक्रमात सादर केलेल्या विविध गुणदर्शनांनी उपस्थित मान्यवर आणि पालकांची मनं जिंकली असून सर्व विद्यार्थी कौतुकास पात्र ठरले। या कार्यक्रमाचं नियोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि समिती सदस्यांनी केलं। प्रास्ताविक श्रावण जाधव यांनी केलं। सूत्रसंचालन श्रीमती घोरपडे आणि प्रकाश माळी यांनी केलं। तांत्रिक विभागाची जबाबदारी श्रीनाथ पाटील आणि अंकुश सुतार यांनी सांभाळली, तर आभार महेश आयवाळे यांनी मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।